सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 14वा. त्यामध्ये आपण समास पहिला निस्पृह लक्षण याचा अभ्यास करतो आहोत. समाजामध्ये निस्पृह निस्वार्थ लोकनेता जन्माला येणं अत्यावश्यक आहे. अशा प्रकारचा लोकनेता जर समाजाला लाभला तर तो उत्तम पुरुष म्हणून गणला जातो. साधू संत महात्मे हे कार्य करत असतात. अतिशय अवघड कार्य असतं, पण ते कार्य करण्याचं जणू काय त्यांनी विडाच उचललेला असतो. दुसऱ्या शब्दात सांगितलं झालं तर हिमालयात उचलण्यासारखे कार्य आहे. पण समर्थांसारख्या महापुरुषांनी हे कार्य केलं म्हणजे आपल्यावर त्यांचे उपकारच समजावे. निस्वार्थी निस्पृह लोकनेत्याचे चरित्र कसे असले पाहिजे याचाच आपण अभ्यास करतो. त्याच्यामध्ये कोणकोणती लक्षणं असली पाहिजेत हे आपण शिकत आहोत. पण ही लक्षणं सांगताना समर्थांनी आपल्याला कोणकोणती गोष्टी नसाव्यात, लोकनेत्याच्या अंगी कोणकोणती गोष्टी नसाव्यात, तो कसा नसावा याच्यावर भर दिलेला आहे. आपण पाहिलं मागच्या भागामध्ये की मनुष्याला एक वेळ काय करावं ते कळलं नाही तरी चालेल, पण काय करू नये कळलं पाहिजे. म्हणजे तो जे करायचं ते करतो, योग्य ते करतो. म्हणून थोडक्यात नकारात्मक भाषेमध्ये समर्थांनी आपल्याला उत्तम पुरुषाची, निस्पृह निस्वार्थी व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत. ती आपण पुढे ऐकूया. समर्थ म्हणतात, निस्पृह व्यक्तीच्या मनामध्ये आपण कोणीतरी मोठे आहोत, श्रेष्ठ आहोत ही भावना नसावी. त्याने आपलेच महत्त्व घट्ट धरून बसू नये. कोठेही कसल्याही मानाची इच्छा अपेक्षा त्याच्या मनात नसावी. त्याने आपला साधेपणा सोडू नये आणि आपले लहानपण देखील मोडू नये. उगीच जबरदस्तीने अभिमान आपल्या अंगी लावून घेऊ नये. ज्याची योग्यता नाही अशा माणसाला ती गोष्ट सांगू नये. म्हणजे योग्यतेनुसार प्रत्येक माणसाची योग्यता, दुसऱ्या शब्दात लायकी, वेगवेगळी असते आणि त्यामुळे ज्याची जशी योग्यता आहे त्याप्रमाणे त्याला उपदेश करावा. ज्याची योग्यता ऐकायची योग्यता नाही त्याला ती गोष्ट सांगू नये. कोणालाही बळजबरीने उपदेश करू नये. ठीक आहे, आपण ज्ञानी आहोत इतरांपेक्षा आपण, पण याचा अर्थ सर्वांना उपदेश करत फिरू नये. मिंदेपणाचा अर्थात लाचारीचा परमार्थ कधीच करू नये. आपल्या अंगी प्रखर वैराग्य असावे. संन्यस्त वृत्ती असावी. संन्यासाचा वेश नको. तो धारण केला नाही केला तरी चालेल, पण मनाने संन्यस्त वृत्ती असावी. मनाचं वैराग्य असावं. कोणाशी कठोरपणे वागू नये. कठोर शब्द बोलू नये. कोणालाही पाळण्यास कठीण जाईल अशी आज्ञा करू नये. जरी आपण निस्पृह निस्वार्थी
उत्तम पुरुषाची लक्षणं ऐकत आहोत तरी देखील आपल्याला देखील ती ग्रहण करता येणारकी आहेत. सर्वसामान्य लोकांना देखील त्याचा अंगीकार करता येणार काय. अतिशय सोप्या भाषेमध्ये समर्थ आपल्या सांगतात, कोणालाही कठीण आज्ञा पाळण्यास सांगू नये. वाटेल ते झाले तरी आपले धैर्य मजबूत ठेवावे. एखादी गोष्ट आपण स्वतः केल्याशिवाय दुसऱ्याला सांगू नये. लोक फार हुशार असतात. सांगणारा जो आहे त्याची लायकी, त्याची योग्यता त्यांना अगोदर कळते की हा जो सांगणार आहे तो नुसता बोल घेवडा आहे की खरोखर कृतीत आणणार आहे, आचरणात आणणार आहे. आणि जर आचरणात आणणारा नसेल, कृतीत आणणारा नसेल, तर आपल्यामध्ये मराठी भाषेमध्ये एक म्हण देखील आहे, लोकासंगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. समर्थांनी मराठी भाषेचं गौरव केलेला आहे. अत्यंत सोपी पण स्पष्ट शब्दामध्ये व्यक्त करता येणारी भावना फक्त मराठी भाषेत करता येते. म्हणून एखादी गोष्ट आपण स्वतः केल्याशिवाय दुसऱ्याला सांगू नये. शिष्यांच्या जवळ काही मागू नये. उद्धट शब्द बोलू नये. इंद्रिये आणि इंद्रिय सुख यांचे मनामध्ये स्मरणही करू नये. यांची आठवणसुद्धा येऊ देऊ नये. शक्तीच्या जोरावर, बळाच्या जोरावर स्वच्छंदपणे वागण्याचा प्रयत्न करू नये. हलके काम करायला लाजू नये. वैभव, श्रीमंती प्राप्त झाली असता उन्मत्त होऊ नये. कारण अशा गोष्टी समाजात समर्थांनी पाहिल्या. जरा माणसाकडे इतरांपेक्षा जास्त धन आलं, जास्त पैसा आला, थोडा जास्ती, तर त्याला माज येतो. आणि आपल्याकडे पैसा नसेल, गरीब असेल, तर आपल्याला लाज वाटते. म्हणून असं म्हटलं देखील आहे एके ठिकाणी की श्रीमंती आली तर माजू नये आणि गरिबी आली तर लाजू नये. समर्थ ते सांगतात, वैभव श्रीमंती प्राप्त झाली असता माणसाने उन्मत्त होऊ नये. समजून उमजून रागाच्या भरीला पडू नये. मोठेपणा मिळाला असता, समाजामध्ये कोणी आपल्याला मोठेपणा दिला तर गैरवर्तन करू नये. नीती न्यायाची मर्यादा कधीच सोडू नये. काही झाले तरी स्वैराचाराने वागू नये. जे स्वतःला कळले नाही ते इतरांना सांगू नये. कल्पनेने अमुक अमुकच आहे असे मला वाटते असे शब्द बोलू नये. कोणी काही उत्तम चांगली गोष्ट सांगितली असता ती ऐकावी, आचरणात आणावी. ऐकावीचा अर्थ काय? आपण सांगितलेल्या गोष्टी ऐकतो पण खरं ऐकणं ते नाही. ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट ऐकल्यानंतर त्याप्रमाणे वागतो, तसं आपण आचरण करतो, तेव्हा म्हणतात की ती गोष्ट आपण ऐकली. मोठ्या माणसांचं लहान मुलांनी ऐकणं म्हणजे काय? त्यांनी सांगितलेलं आचरणात आणणं, त्याप्रमाणे वागणं. म्हणून कोणी काही उत्तम चांगली गोष्ट सांगितली असता ती ऐकावी. आपल्या अज्ञानाचे दुःख मानू नये. समर्थ माऊली पुढे सांगतात, सर्व बाबतीत दक्षता बाळगावी. मनाचा मोठेपणा असावा. कधीही आळशीपणात सुख मानू नये. मनात कोणाबद्दलही संशय धरू नये. कोणालाही आपला स्वार्थ साधण्यासाठी आज्ञा करू नये. तशी आज्ञा करण्याची जर वेळ आलीच तर तिच्यामध्ये फक्त स्वतःपुरता फायदा नसावा, सगळ्यांचाच फायदा असावा. अशा प्रकारची आज्ञा केली तर चालते.
पण स्वतःपुरता फायदा असावा एवढी स्वार्थ साधण्यासाठी आज्ञा करू नये. प्रसंग पाहूनच बोलावे. योग्य असेल तरच गावे, गायन करावे. विचाराला बाजूला करून, चांगल्या विचाराला बाजूला करून अविचाराच्या मार्गाने जाऊ नये. परोपकार करण्याचे सोडू नये. दुसऱ्याला कधीही पीडा म्हणजे दुःख देऊ नये. दुसऱ्या कोणालाही आपल्याविषयी मनात विकल्प, संशय येऊ देऊ नये. आपल्याजवळ सर्व प्रकारचे ज्ञान नाही ही भावना सोडू नये. आता पण ऐकलं, मीच ज्ञानी आहे, आपल्याला सर्व ज्ञान आहे, आपण मोठे आहोत, अशी भावना नसावी. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे ज्ञान नाही ही भावना आपण कायम बाळगावी. पैसा मिळवण्यासाठी कीर्तन करीत हिंडू नये. ऐकणाऱ्याच्या मनात संशय निर्माण होईल असे बोलू नये. अनेक प्रकारचे निश्चय करू नये. मनुष्य वेगवेगळ्या प्रकारचे निश्चय करतो. उदाहरणार्थ, नवीन वर्षाच्या सुरुवातीला बरीच माणसं बरेच निश्चय करतात, पण त्यातले किती तडीत जातात ते सर्वांना माहीत आहे. म्हणून समर्थ सावध करतात. ते म्हणतात, अनेक प्रकारचे निश्चय करू नयेत, पण जेवढे निश्चय पाळणे शक्य आहेत तेवढेच करावेत. ग्रंथाचा उत्तम अभ्यास असल्याशिवाय लोकांना सांगण्यासाठी तो हाती घेऊ नये. आपणच सर्व काही जाणतो अशी भावना मनात बाळगून कोणाला प्रश्न विचारू नयेत. आपल्या अहंकाराचे प्रदर्शन निस्पृह माणसाने कधीच करू नये. मी सांगतो ना, त्यात काय विशेष आहे असे कोणालाही म्हणू नये. आपल्या ज्ञानाचा अहंकार नसावा, गर्व नसावा. सहसा कोणाचा बुद्धिभेद करू नये. बुद्धीमध्ये भेद करू नये. कोणाशी कोठेही वाद घालू नये. भांडण तंटा करू नये. आपल्या अंगी स्वार्थ बुद्धी येऊ देऊ नये. कारभाराच्या कामात पडू नये. राज्यकारभाराच्या कामात पडू नये. राजाच्या पदरी काम स्वीकारू नये. उगीचच कोणाला आश्वासने देत बसू नये. जड भिक्षा मागू नये. भिक्षा घालावी म्हणून आपली गुरुपरंपरा किंवा उपासना परंपरा किती मोठी आहे, किती श्रेष्ठ आहे हे कोणालाही सांगू नये. एक वेळ भिक्षा नाही मिळाली तरी चालेल, पण भिक्षा घालण्यासाठी आपली गुरुपरंपरा, उपासना परंपरा कोणालाही सांगू नये. कोणाची सोयरीक जमवण्यात पडू नये. त्या भानगडीत पडू नये. कोठेही मध्यस्थी करू नये. आपल्या मागे प्रपंचाची उपाधी लावून घेऊ नये. जेथे प्रपंचाचे प्रस्थ असेल, संसाराचे प्रस्थ असेल, तेथे आपण जाऊ नये. अपवित्र अन्न खाऊ नये. अपवित्र म्हणजे काय, तर मांसाहार करू नये. पाहुण्यांबरोबर आमंत्रणे घेऊ नये. श्राद्ध पक्ष, सटी, 6 मास शांती, फलशोभन, बारसे, नवस, भूताटकी, व्रते, उद्यापने वगैरे प्रसंगासाठी निस्पृह मनुष्याने जाऊ नये. तेथील अन्न खाऊ नये. कारण ते अन्न खाल्ल्याने ओशाळ पण येते, मिंदे पण येते, लाचारी येते आणि ते येऊ देऊ नये. लग्न मुहूर्ताच्या प्रसंगी जाऊ नये. पोट भरण्यासाठी गाणे गाऊ नये. आपले भिक्षेचे व्रत सोडू नये. वार लावून जेवू नये. जुन्या काळातली ती गोष्ट आहे. त्यावेळेला एक दिवसाला एकेकाच्या घरी जेवायला जायचे. प्रत्येक वारी वेगळ्याच्या घरी जेवण. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की अशा प्रकारे वार लावून जेवू नये. दुसऱ्याच्या पैशाने यात्रा करू नये. पैसे घेऊन
कोणतेही पुण्य कर्म करू नये. पगार घेऊन पुजारी पण करू नये. राजाने किंवा इतर कोणीही इनाम दिले, बक्षीस दिले तर ते त्याने घेऊ नये. निस्पृह पुरुषाने कोठेही मठ आश्रम बांधू नये. बांधल्यास समजा बांधला तर त्या आश्रमाला, त्या मठाला धरून राहू नये. मठाची आसक्ती धरू नये. मठाधिपती भरून राहू नये. नाही तर आपण बरेच बघतो, मठ बांधला की त्याचे अधिपती होतात, सर्वस्वी होतात, पण मठाधिपती बनून राहू नये असं सांगणं आहे समर्थांचं. निस्पृह पुरुषाने सगळे काही करावे, काही हरकत नाही, परंतु मीपणाने त्यात सापडू नये. कोणतेही कर्म केले हरकत नाही, सगळे कर्म करावीत, परंतु त्या कर्मामध्ये मीपणाने अडकू नये. लोकांकडून परस्पर भक्तिमार्ग वाढीस लावावा, त्याने प्रयत्न केल्याशिवाय राहू नये. लोकांना भक्तिमार्गाला लावण्यासाठी, त्यांचा भक्तिमार्ग वाढवण्यासाठी त्याने प्रयत्न केल्याशिवाय राहू नये. आळसाला समोरसुद्धा येऊ देऊ नये. आळसाला समोरसुद्धा येऊ देऊ नये. आणि जोपर्यंत देह आहे तोपर्यंत उपासनेमध्ये कधीही खंड पडू देऊ नये. आपण स्वतः उपाधीमध्ये सापडू नये. आपल्या अंगी उपाधी चिकटू देऊ नये. भगवंताचे भजन किंवा त्याची उपासना केवळ भोंगळपणाने आणि बेपर्वाईने मोडू नये. सगुणाची भक्ती सोडू नये. सगुण परमात्म्याची भक्ती सोडू नये. सगुण भक्तीमध्ये देव आणि भक्त वेगळे असतात हे खरे आहे, पण अंतर्यामी भक्ताने देवाशी तदाकार होऊन राहावे. सगुण भक्तीचा आधार घेतला नाही तर आपल्याला भगवंतापर्यंत पोचता येणार नाही. सगुण आणि निर्गुण असे भगवंताची दोन रूपं आहेत. मूळ रूप निर्गुण आहे, पण त्या निर्गुण रूपापर्यंत पोचण्याकरता आपल्याला सगुण भक्तीचा आधार हा घ्यावाच लागतो. तरच आपल्या मनामध्ये त्या भगवंताबद्दल प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं. आणि भक्तीचं दुसरं नाव प्रेम आहे. म्हणून सगुण भक्तीमध्ये जरी देव आणि भक्त वेगळे असले तरी अंतर्यामी भक्ताने देवाशी तदाकार होऊन राहावे. फार धावाधाव नसावी. फार कष्ट करू नयेत, पण उगीच आळसाने राहू नये. प्रापंचिक माणसाला देखील हा उपदेश केलेला आहे. आपली जी सारखी धावाधाव सुरू आहे कशासाठी आपण सर्व जाणतो, तर ती फार धावाधाव नसावी. फार कष्ट करू नये, पण याचा अर्थ उगीच आळसाने बसून राहू नये. फार बोलणे नसावे, परंतु अगदीच अबोलपण सुद्धा नसावे. फार अन्न खाऊ नये, वाजूपेक्षा जास्त अन्न खाऊ नये, पण तसेच उपवासही करू नये. फार झोप घेऊ नये, तसेच झोप मोडूही नये. खूप नेम धरू नयेत, पण नियमाशिवाय राहूसुद्धा नये. फार वेळ लोकात असू नये, पण सारखे अरण्यातच जाऊन राहू नये. देहाला फार सांभाळू नये. देहाचे फार चोचले पुरवू नये, तसेच त्याला मारून टाकणे सुद्धा योग्य नाही. विनाकारण पुष्कळ लोकांच्या संगतीत राहू नये, पण संतांच्या संगतीत मात्र राहिल्याशिवाय राहू नये. संतांची संगती निश्चित करावी. आपल्या वागण्यात कर्मठपणा नसावा. तसेच आपण आचारविहीन सुद्धा राहू नये. लोकाचार सोडू नये. समाजामध्ये जो लोकाचार आहे तो सोडू नये, पण अगदी लोकांच्या अधीन सुद्धा होऊ नये. कोणावरही
फार म्हणजे वाजवीपेक्षा जास्त प्रेम करू नये, परंतु प्रेमहीनपणाने तुसडेपणाने कोणाशीच वागू नये. फार संशयपणा करू नये, तसेच बंधनरहितपणा करू नये. बंधनरहितपणा सुद्धा करू नये. फार साधना करण्याच्या मागे लागू नये, पण साधना केल्याशिवाय मात्र राहू नये. फार इंद्रिय सुख भोगू नये, तसेच अगदीच सोडून देऊ नये. देहाचा लोभ धरू नये, पण देहाला त्रास सुद्धा देऊ नये. प्रत्येक गोष्टीचा निष्प्रभ पुरुषाने वेगळा अनुभव घेण्याच्या मागे लागू नये, पण काही गोष्टींचा मात्र अनुभव घेतल्याशिवाय राहू नये. आपल्या अंतर्यामीची स्वरूपानुभूती, आपल्या अंतर्यामी असलेली स्वरूपानुभूती, स्वरूपाचा अनुभव जो आपल्याला आलेला आहे, भगवंताच्या स्वरूपाचा आलेला अनुभव उघडपणे बोलू नये हे खरे आहे, पण त्याविषयी अगदी मौन धरणे सुद्धा योग्य नाही. कारण समाजाला लोकांना गेलं नाही तर त्यांना ती गोष्ट कळणार नाही. स्वामी जसे म्हणतात की वेदांत असे सांगतो, हे दृश्य विश्व अध्यासमय आहे. अध्यासमय म्हणजे खरे आणि खोटे यांचे मिश्रण आहे. अर्थात मानवी जीवनात खरे आणि खोटे या दोन्ही गोष्टी आढळतात. लोकसंग्रह करणाऱ्या निष्प्रभ पुरुषाच्या जीवनात दोन्हींचा समतोलपणा असावा. अशा प्रकारचे समतोल जीवनच सामान्य लोकांच्या फार उपयोगी पडते. पण मग प्रश्न असा आहे, समतोलपणा कसा असावा? स्वामीजी सांगतात, समतोलपणा असा असावा, ब्रह्मवस्तूचा साक्षात्कार होण्यासाठी आपले सध्याचे मन मारावे लागते, ते उन्मन व्हावे लागते. परंतु अशा उन्मन संपन्न ज्ञानी पुरुषाला अखेर समाजातच राहावे लागते. जरी ज्ञानी असला, उन्मनी अवस्था प्राप्त झालेला असला, तरी पण त्याला समाजाच्या बाहेर राहता येत नाही. त्याला समाजातच राहावे लागते. 4 लोकात जाऊन त्यांना शिकवायचे म्हटले तर त्याला सध्याच्या मनाकडून काम करून घ्यावे लागते. म्हणून त्याच्याजवळ मन आणि उन्मन या दोन्हींचा समतोलपणा पाहिजे. अंतर्यामी ज्ञानाची जागृती ठेवून बाहेर ज्ञानाची विस्मृती पांघरल्याशिवाय ज्ञानी पुरुषाला व्यवहार सांभाळता येणार नाही. अशा रीतीने समतोलपणा आणखी कुठे पाहिजे? समर्थ सांगतात, ज्ञान आणि अज्ञान, ब्रह्मा आणि माया, अभेद व भेद, जाणीव आणि नेणीव, प्रतिभा आणि बुद्धी, ज्ञान आणि कर्म, निर्गुण आणि सगुण किंवा प्रपंच आणि परमार्थ यांची बेमालूम जोड घालून यांच्यामध्ये समन्वय साधून समतोलपणा साधून लोकसंग्रह करीत जाणे ही फार मोठी कला आहे. हे दृश्य जगत भगवंताच्या स्मरणाच्या आड येते. आपण या दृश्य जगताच्या मोहात अडकलेले आहोत, म्हणून आपल्याला भगवंताची आठवण येत नाही. समर्थ ते सांगतात, दृश्य जगत भगवंताच्या स्मरणाच्या आड येते, म्हणून दृश्याचे स्मरण करता कामा नये. पण दृश्याचे संपूर्ण विस्मरण सुद्धा होऊ देऊ नये, कारण तसे झाले तर माणसाचा सर्व व्यवहार विस्कटेल किंवा थांबेलही. आपण कल्पना करूया, जर आपल्याला दृश्याचे पूर्णपणे विस्मरण झाले, विसर पडला, तर आपले व्यवहार कसे होतील? जगामध्ये भेद असता कामा नये, पण भेद नको म्हणून वर्णसंकर करू नये. आपण आपला धर्म सोडू नये, कारण परधर्मो भयावहा असे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये सांगतात. पण
धर्माचा दुर्भिमान मानू नये. मनामध्ये स्वार्थीपणा किंवा कशाची आशा ठेवून मनुष्याने बोलू नये. विवेक केल्याखेरीज सारासार विचार केल्याशिवाय कोणतेही वर्तन करू नये. वाटेल ते झाले तरी आपले समाधान भंग होऊ देऊ नये. अव्यवस्थितपणे ग्रंथ लिहू नये, पण ग्रंथ लिहून घेतल्याशिवाय राहू नये. वाचताना ग्रंथ व्यवस्थितपणे वाचावा, अव्यवस्थितपणे वाचू नये. निस्पृह पुरुषाने प्रवचन निरूपण करणे सोडू नये. एखाद्या वेळेला श्रोत्यांपैकी कोणी आक्षेप घेतल्यास किंवा शंका उपस्थित केल्यास त्याच्याबरोबर भांडू नये. कधीही श्रोत्यांचा कंटाळा करू नये. शंका घेणे हे अज्ञानाचेही लक्षण आहे. शंका कोणाच्या मनात येतात? ज्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालेलं नाही त्याच्या मनात शंका येतात. म्हणून शंका हे अज्ञानाचे लक्षण आहे. श्रोता जोपर्यंत अज्ञानी आहे तोपर्यंत त्याच्या मनात शंका येणारच. पण तो शंका घेतो म्हणून त्याचा अवेर केला तर वक्त्याला संपूर्ण ज्ञान नाही असेच म्हणावे लागते. म्हणून आपण श्रोत्यांच्या शंकेचं निरसन केलं पाहिजे. शिवाय पुन्हा पुन्हा सांगण्याचा कंटाळा न करता, श्रोत्यांबद्दल निराश न होता आणि त्यांच्याबद्दल कमीपणाची भावना न ठेवता जो अखेरपर्यंत आपला विषय सांगत राहतो तोच समाजाचा उद्धार करतो. समर्थ माऊली सांगतात, जो कोणी ही शिकवण आपल्या मनात कायमस्वरूपी धारण करील त्याला सर्व सुखे प्राप्त होतील आणि हा म्हणता त्याच्या अंगी महंतपणा बाणेल. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 14 दशकातील निस्पृह लक्षण नावाचा पहिला समाज पूर्ण आला. आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.